श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी स्वामीचरणी प्रार्थना करते. माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुखी समाधानी आनंदी ठेवा स्वामी. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. तर मंडळी, मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आम्ही 2-3 दिवसापूर्वी लावलेली पेरूची बाग. त्याआधी हे बघा, राजगिऱ्याची भाजी किती मस्त आहे. मी आज राजगिऱ्याची भाजी घेऊन जाणार आहे उद्या शाळेत मुलांच्या डब्यासाठी. तर त्याआधी आपण जाऊया पेरूच्या बागेत. नंतर मग ही भाजी काढताना पण तुम्हाला दाखवून मी. किती सुंदर भाजी आहे बघा राजगिऱ्याची, खूप आलेले आहे मंडळी. हा पूर्ण ब्लूबेरीचा प्लॉट आहे. हे बघा ब्लूबेरीची झाडं. ब्लूबेरीच्या प्लॉटमध्ये खूप भरपूर असं गवत झालेलं आहे. त्या साईडचं गवत काढलेलं आहे, आता पाठीमागचं गवत काढायचं आहे. चला आपण पाहूया पेरूची बाग, जी आम्ही 2-3 दिवसापूर्वी लावलेली आहे. काल ड्रिप पण केले. आमच्या धन्यांचं काय चाललंय बघू. धने पण पेरूच्या प्लॉटमध्येच आहेत. ते पेरूच्या झाडांना काटक्या लावत आहेत, वाऱ्याने हलतात, फाटे मोडू नये म्हणून ते काटक्या लावतात. हे बघा आमची पेरूची बाग. ही काल अशी ड्रिप केलेली आहे आणि अख्खा पेरूचा प्लॉट आहे. त्या साईडला नारळाची झाडं पण लावलेली आहेत थोडी. हे बघा धने आहेत आमची तिकडे कोपऱ्यात, झाडांना काटके लावतात. बघा किती छोटं झाड आहे, त्या झाडाला पेरू आलाय बघा मंडळी. कशी वाटली आपली पेरूची बाग, ब्लूबेरीची बाग. चला तर आपण आता थोडी राजगिरीची भाजी घेऊया. तुम्हाला पण दाखवते मी भेटणी भाज्या. एक मिनिट. हे बघा किती मस्त आलेले. मी सर्व आता भाजी घेते काढून. मी ब्लूबेरीचं झाड आहे, भाजी मस्त ताजी ताजी शेतातली भाजी. कोणाकोणाला आवडते राजगिरीची भाजी. आणखीन खूप आहे, मी घेते. इकडे पण आहे बघा. बघा मंडळी, एवढी भाजी निघलेली आहे राजगिरीची मस्त अशी. चला मंडळी, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.